चौयपूरच्या बातमीकडे नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे तालुक्यातल्या नदी नाले वाहू लागले। तालुक्यातल्या गोंदेगाव जवळके रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अनेक गावांचा या भागातला संपर्क तुटलेला आहे। नागरिकांना मोठ्या त्रासाला सध्या सामोरं जावं लागतंय। पुलाची उंची वाढवावी अशी मागणी इथले नागरिक करतात। तर पावसाळ्यात दिसणारे हे दृश्य आहे। थंडीचे दिवस आता सुरू झालेले आहेत, मात्र निफाड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस आहे आणि पावसाचा परिणाम तिथल्या नागरिकांवर झालेला आहे। पूल पाण्याखाली गेलेला आहे, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। गोंदेगाव जवळके रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून दिला होता, परंतु हा खर्च वेळोवेळी वाया जातोय आणि एवढं स्पीड पाण्याला असल्यानंतर हा पूर्ण पूल आता 100% वाहून गेलेला आहे। त्याच्यामुळे आज पूर्ण गावाचा आणि इथून मागचं सर्व जे काही शेतकरी कुटुंब असतील यांचा संपर्क तुटला आणि वायगाववरून 7 किलोमीटर पूर्ण फिरून गावात यावं लागू राहिलं। तरी शासनाला परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे सर्व गावकऱ्यांकडून, पंचक्रोशीकडून की या पुलाची लवकर दखल घ्या आणि हा पूल लवकरात लवकर या ठिकाणी लोकांच्या रहदारीसाठी मार्ग मोकळा करून द्या।